हेलो 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 परिमळ गेली ओस फुल परिमळ गेली ओस फुल परिमळ गेली ओस फुल तैसा देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी आयुष्या शेवटी देह
सारे ग प सारे ग प ध प ग जन्म गेल त्यालाही मागुता जन्म गेल त्यालाही परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं हे मागुता जन्म घेणे एकता सौरला खटवंग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं हे मागुता जन्म घेणे सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं हे मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल
परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश त्याचा एक गुण पुढचा असा आहे, जाईल तसा त्याच्याशी तो इन्व्हॉल्व होतो. हवेत ठेवला त्याचं बाष्पीभवन होऊन जातं, पाण्यात टाकला द्रवरूप होतो, अग्नी लावला अग्निशी इन्व्हॉल्व. तसं आपलं जीवन असंच असावं. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. तुम्ही गात राहावं, आम्ही ऐकत राहावं. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. अरे नास्तिकातला नास्तिक मंदिरच्या बगलनं गेला ना तर तो पुजाऱ्याला विचारतो, बाबा इथं कोणी कापूर पेटवला का हो? तो पुजारी सांगतो, ज्योतही विजलेली आहे आणि कापूर विजल्यानंतर राखही शिल्लक नसते. कसं राव ओळखलं? तो म्हणला, सुगंध आला. त्या सुगंधानं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. तो संपला तरी सुगंध देऊन जातो, तसं मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपला सुगंध तशा पद्धतीचा असावा. मरण कसं असावं? मग माऊली ज्ञानोबर म्हणतात, दिवा लावणाऱ्याला कळू नये दिवा केव्हा विजला, का झाकली या घटीचा दिवा नेनो काय झाले केव्हा. दिवा लावणाऱ्याला कळू नये दिवा केव्हा विजला. मरण इतकं सुंदर असावं. रुंधाजी बाबांनी देहावसान केलं, 1 वर्ष झालं. महाराज शेजाऱ्याला सुद्धा त्याची चाहूल नसावी. चालता बोलता ही जीवनाचा प्रवास आणि यात्रा संपवावी. इथं राहण्यासाठी आम्ही आलो नाही. मरण इतकं सुंदर असलं पाहिजे. आपल्या मरणाची दखल भगवंतानं घेतली पाहिजे. जशी जगद्गुरु तुकोबरायाच्या सदैव वैकुंठ जाण्याची दखल भगवंतानं घेतली. महाराज अखंड पांडवांच्या बरोबर भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहिला. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी, ज्या संबंध मृत्यूचा आपल्या जीवनाशी आहे त्याच्यावर मात करण्यासाठी देव सखा त्यांचा झाला. कमीत कमी देव होईल ना होईल, पण कमीत कमी शेवटी प्रसंगी उतरत्या वयामध्ये वृद्धपकालामध्ये आमचे नातेवाईक तरी आमच्या बरोबर असले पाहिजे. सोडा नातेवाईक, पण कुटुंबातली भावकी तरी आमच्या बरोबर असली पाहिजे. किमान आमची लेकरं बाळ तरी आमच्या बरोबर असली पाहिजे. खरं म्हणजे आमच्या वागण्याला दिशा नाही मिळाली म्हणून जगणं सुंदर नाही करता आलं आमच्या जीवनामध्ये. माऊली ज्ञानोबराय 750 वर्ष उलटून गेली. आजही माऊली ज्ञानोबरायांचा जीवनपट जसाची तसा आहे. 450 वर्ष उलटून गेली. जगद्गुरु तुकोबरायांचा जीवनपट आजही जसाची तसा आहे. आमचं जगणं किती संकुचित विचाराचं झालं. आमचं वागणं किती संकुचित विचाराचं झालं. एखाद्याला विचारा, का हो तुम्ही काल 10व्याला दिसले नाही हो? तो म्हणतो, ओ महाराज मला विसरच पडला कामात. 10 दिवसात किरण महाराज माणूस माणसाला विसरतो, याचा अर्थ त्या माणसाचं जगणं संकुचित विचाराचं असलं पाहिजे. 750 वर्ष गेली, माऊली ज्ञानोबरायला तुकोबरायला पाहिलं नाही, पण आजही आम्हाला त्यांचा विसर पडत नाही. का?
त्याचं उत्तर आहे ते तुमच्या माझ्यासाठी जगले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. थोडं सिंगलच करू आपण. तुम्हाला पाहिजे तेवढी संधी आणि मला व्याख्यानाला चान्स मिळेल. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे तयानाम कीर्तन, त्याचंच नाव कीर्तन. तुम्ही एवढी वजनदार माणसं आज माझ्या परमभाग्यानं मला मिळालेत. हे माझं पुण्य नाही, स्वर्गीय रुंजाजी बाबांचं पुण्य आहे. आणि आज तुम्ही या ठिकाणी तोला मोलाची गुणीजन आमच्या खरं तर वरुंगसे परिवाराच्या दुःखात आणि किरकाडी महाराजांच्या प्रेमात अडकलात. अनमोल वेळ तुम्ही देतात. शब्द सुमनाची आदरांजली तुमच्या प्रमाणानं बाबांच्या चरणकमली आपल्याला व्हायची आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. चांगली कीर्ती आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे आणि ती कीर्ती मिळवण्यासाठी देवानं तुम्हाला मला माणूस म्हणून पाठवलं या मृत्यू लोकामध्ये. म्हणून कमीत कमी आम्ही माणूस म्हणून आलो. याचं आत्मपरीक्षण करताना कदाचित मिळालाच वेळ तर तुम्हाला देवानं दिलेली अक्कल, देवानं दिलेलं ज्ञान, देवानं दिलेलं नॉलेज हे देवासाठी वापरा कधीतरी. मी जन्माला येताना माणूस म्हणून आलो. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण साधू संतांनी आमच्यासाठी निर्माण केली. मग कधीतरी मी ती हाताळावी, कधीतरी त्या ज्ञानाचं ज्ञानार्जन करावं. आणि माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसानं संत वाङ्मय हाताळून शास्त्र पुराणाचा आढावा घेऊन मरताना देव नावाची संज्ञा प्राप्त करून घ्यावी. समाज म्हटला पाहिजे तो माणूस देव होता. पण मला खात्री आहे तुम्ही स्वार्थाच्या बाजारात देव नाही होणार गड्या. स्वार्थाच्या बाजारात तुम्ही देव नाही होणार. नका होऊ देव, नका होऊ देव. माझा आग्रह नसेल राम महाराज, पण कमीत कमी माणूस तरी बना रे, माणूस तरी बना. मरेपर्यंत माणूस तरी बना. संपली आमच्या अंतकरणातली माणुसकी आणि माणूसपण. आत घुसलाय तो सैतान.
करून मुलगी कोणी पसंत करील? विदाऊट मेकअप पसंती झाली पाहिजे. विको देऊन, स्ट्रबल देऊन, बास देऊन कोणी गायक गाईल, बिना सिस्टम गायला पाहिजे. मग खरं स्वरूप आपल्याला कळतं. बरोबर आहे की नाही? जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल. आणि म्हणून महाराज म्हणतात, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल जे म्हणती ते देवची होती, तरी का चित्ती न धरावी. हे माणसा, ठरवलं तर तू देव होशील, पण कधी? महाराज म्हणतात, वेळेच्या आत शहाणपण शिका. गाडी सुटायच्या आत स्टँडला जा, प्रवास व्यवस्थित होतो. काय म्हणून शहाणी माणसं अगोदर तयारी करून ठेवतात, बॅग भरून असतात. आणि तुम्ही, मी गाफील आहे, उद्याची चिंता करत नाही. चलती का नाम गाडी, चला बघू. मग महाराज म्हणतात, सीट आपलं बुक होत नाही, दरवाजात बसावं लागतं, धक्काबुक्की सहन करावी लागते. हे जर व्यवहारातल्या प्रवासातलं आहे तर जन्मगावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावावरनं कुठं चालला? मृत्यू गावाला चाललाय, जन्मगावावरनं. तर या मधल्या प्रवासामध्ये त्यानं गाफील राहू नये. मग त्यानं काय करावं? महाराज म्हणा, करा हरी भक्ती, परलोकी पक्की येईल कामा, सोडविनाय फार गोड आहे. साचलिया धन होईल ठेवणे, आणि तैसे नारायणे जोडी करा. महाराज, मरण येत नाही तोपर्यंत गाफील राहू नका. रात्र वैर्याचे, दिवस धोक्याचे, आयुष्य खूप सुंदर आहे. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी मृत्यू गावाला चाललाय. माणसा, सावधान. आणि मग या लोकाला सांगण्यासाठी नाथबाबांनी एक दृष्टांत दिला, सावध करण्यासाठी. त्या अभंगाचं पहिलं फुला दे सुंदर अशा गोड चालीनं शेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. महाराज म्हणता, परिमळ गेली ओस फुल देठी, आणि आयुष्या सेवठी देह तैसा. झाडाला, झाडानं फुलाला त्यागलं का त्या फुलाचं फुल पण राहत नाही. ते फुल देवाला वाहायला चालत नाही. तो देठ कुचकामी असतो, त्याच्या पाकळ्या जीर्ण होतात, गळून जातात, सडतात, कुजतात आणि मातीशी विलीन होतात. तसं या देहातून आत्म्याचं बहिर्गमन झालं का या देहाला देह पण राहत नाही. याला मड नावाचा स्वतंत्र सिंबॉल लागतो. म्हणून जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंतच आपल्याला काहीतरी करायचं आहे. काय करायचंय? महाराज म्हणतात, मरणावर मात करण्यासाठी, भगवान परमात्म्याच्या पायाजवळ जागा मिळवण्यासाठी आणि समाजाच्या हृदयामध्ये वास्तव्य करण्यासाठी भगवंतानं तुम्हाला मला लाईफ दिलं, आयुष्य दिलं. ते सत्पात्री सजवा. स्वर्गीय रुंजाजी भाऊंनी त्यांच्या जीवनामध्ये एवढंच काम केलं. आयुष्यभर व्यवहार चांगल्या पद्धतीचे केलेत, माणसं चांगल्या पद्धतीने हाताळलेत, नातेगोते जपलेत,
नातेशी मातीशी सगळ्या गोष्टीशी ते एकनिष्ठ राहिलेत आणि आज त्यांचा सुगंध सोडून या जगातून निघून गेले. बोलता बोलता 1 वर्ष झालं, अजूनही तुमच्या माझ्या मनाला भावत नाही की भाऊ आपल्याला सोडून गेले. अजूनही वाटतं आमच्या गणगोतामध्ये नात्या गोत्यामध्ये भाऊ कुठेतरी असतील, फिरून ते पुन्हा आमच्याकडे येतील. पण तुकोबर म्हणतात ते अशा जागेवर गेले की आता नाही येणे जाणे, सहजच कुंटले बोलणे, आता उरल्याय त्या फक्त भाऊंच्या आठवणीच. दुःखही त्यांच्या रावसाहेब दादांच्या जाण्याचं. जीवनामध्ये अनेक प्रसंग कटू त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी बघितलेत, पण तरी सुद्धा मनाला सावरत सावरत महाराज राजा दशरथासारखा दुःख घोटत घोटत आपल्या लेखासुनाचा संसार सजवण्यासाठी आयुष्यभर हा महामानव प्रयत्नशील राहिला. आज त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना सर्वस्व जबाबदाऱ्या आणि नाते गोते अनंत भाऊंकडे सोडून यथामथी यथा अवकाश धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव आपल्या समोर ठेवला. शोकाकुल संपूर्ण वारुंगसे परिवार, संबंधित आप्तइष्ट हितचिंतक, सर्व नातेवाईक या ठिकाणी उपलब्ध आहेत. मोठ्या दुःखित अंतकरणानं, जड अंतकरणानं स्वर्गीय रुंजाजी भाऊंना आपल्या चरणकमली भगवान परमात्मा जागा देणार आहे, त्यात काही शंका नाही. आपल्या कर्तृत्वाची पावती भगवान परमात्मा देतो, चित्रगुप्त देत असतो. म्हणून कर भला तो हो भला अशी व्यवहारात म्हण आहे. पण त्यांच्या जाण्यानं आदरणीय त्यांचे पुत्ररत्न आदरणीय आमचे अनंत भाऊ, त्याचप्रमाणे सुनबाई जयश्रीताई, सरिताताई, त्याचप्रमाणे अनिताताई, हेमंत मोरे आदी करून बंधुराज तानाजी भाऊ, भाऊराव भाऊ, भगिनी अंजनाबाई, राधाबाई, मीराबाई आणि विजयाताई आदी करून संपूर्ण आप्तइष्ट सर्व नातेवाईक या ठिकाणी उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा सर्व माझ्या वैष्णव वारकऱ्यांना, गुणीजनांना प्रेमाचा सप्रेम जाहीर करतो. खरं म्हणजे खूप सुंदर असा मेळ या ठिकाणी या परिवाराचे स्नेही अर्थात जावाई आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, माझे मार्गदर्शक दिगंबरजी महाराज किरकाडे यांनी खऱ्या अर्थाने आपल्या नातेसंबंधातील सासऱ्यांसाठीच म्हणा, खऱ्या अर्थाने ज्यांनी कन्यारत्न देऊन माझा सुखाचा संसार सफल करण्यासाठी आयुष्यभर ज्यांनी प्रयत्न केले, त्यांच्यासाठी छोटंसं हे भावपुष्प कीर्तनाचं त्यांच्या चरणी समर्पित करावं हा दूरदृष्टिकोन महाराजांनी आपल्यासमोर ठेवला. आणि महाराजांच्या माध्यमातूनच ही कीर्तन सेवा करण्याची संधी जिवंत परिवारानं जिवंतपणे सेवा केली. म्हणून जाता जाता आपल्या सर्वांना विनंती करेल, जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहे तोपर्यंत आपल्या बोलण्यातून त्यांचं अंतकरण दुखावलं जाणार नाही अशी वागणूक जिवंतपणे द्या. गेल्यानंतर त्यांचं पिंडदान, श्राद्धविधी, दसक्रिया वगैरे सर्व विधी महाराज कशा पद्धतीनं करावे हे शास्त्रयुक्त पद्धतीनं तर्पण करा. त्यांच्या नावे अन्नदान करा, त्यांच्या नावे वस्त्रदान करा, त्यांच्या नावे महाराज वेगवेगळ्या प्रकारचं दान करा. आणि आपल्या ज्येष्ठ गेलेल्या व्यक्तीच्या ऋणातून ऋणमुक्त होत असताना ज्याला पिंडदान विधी करायचा आहे त्या मुलांनी, जबाबदार व्यक्तीनं काय करावं काय करू नये, तर त्यानं काही गोष्टीचा त्याग करावा, निषेध करावा. 1 वर्षभर केलेलं श्राद्ध पितरांना मिळतं. मग काय करू नये, तर त्यानं व्याभिचार करू नये, कुकर्म करू नये, मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, व्याजी धंदा करू नये. जे कर्म केल्याच्या नंतर पाप कर्म टोकवेल अशा कर्माचा निषेध किमान वर्षभर करावा. त्यालाच पिंडदान करण्याचा अधिकार आहे. म्हणून सात्विक मुलगा असावा. तामसाला आणि राजसाला पिंडदान करता येत नाही, केलं तरी ते पितरांपर्यंत पोचत नाही. म्हणून आपल्या वडिलांना योग्य गती मिळवून देण्यासाठी या जबाबदाऱ्या अनंत भाऊनी जीवनामध्ये स्वीकारल्यात. आणि कीर्तनकार कोण सांगावा असं जर तुमच्या मनात असेल तर फोनवर तारखी देत जा सप्त्यातल्या राम महाराज, फोनवर त्या कीर्तनकाराला. पण 10व्या श्राद्धाची कीर्तन ज्या कीर्तनकाराला द्यायची आहे ना, त्याच्या घरी येऊन पहा जा त्याचे आईबाप त्याच्यात आहे का, आणि मग आपण तारखी देत जा. सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. म्हणून स्वर्गीय अनंत भाऊनी
आपल्या बंधुराजांची परिवाराची सेवा केली, पुतण्यांची सेवा केली. महाराज ही सगळी जबाबदारी आमच्या अनंतभाऊंवर खरं तर आईबाबांनी सोडून गेलेत. आज त्यांना ते दुःख सावरण्याची शक्ती ऊर्जा देवोत असा आशावाद निवृत्तीनाथांच्या माऊली ज्ञानोबराच्या चरणकमली व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्व महाराष्ट्रातील आपल्या गुणीजनांच्या वतीनं भजनी मंडळ, आपलं डुबेर भजनी मंडळ, शिन्नर भजनी मंडळ यांच्या वतीनं ही अखेरची आदरांजली भाऊंच्या चरणकमली या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता गोड भैरवी कमी वेळामध्ये शॉर्ट बट स्वीट ऐकू. सापडला हारी दयाला सापडला हारी दयाला सापडला
सुंदर. खरं म्हणजे तुमचं ऐकावं वाटतं, पण काय मी नेहमी सांगत असतो, इंग्रज आल्यानंतर आपल्यावर राज्य करून गेल्याचं दुःख नाही, सोनं घेऊन गेल्याचं दुःख नाही, शीतलताई घड्याळ सोडून गेल्याचं दुःख आहे. ते घड्याळ आपल्याला लई कळतो. खरं म्हणजे इथं तोलामोलाची बरीच मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. खरं म्हणजे आपल्या सिन्नर प्रभागातलं वारकरी वैभव, खासदार आदरणीय आमचे वाजेभाऊ असतील किंवा उदयदादा असेल, खरं म्हणजे माझा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे. आणि सिन्नर तालुक्यातलं असं गाव नाही का तिथं माझं कीर्तन झालं नाही. आणि त्यांची उपस्थितीच पण मोठी माणसं व्यस्त असतात. आज या वारुंगसे परिवाराच्या दुःखात सहभाग नोंदवत असताना राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मान्यवर इथं उपलब्ध आहेत. विशेषत्वानं हत्तीच्या वजनाची, हत्तीच्या चालीची गुणीजन या वारुंगसे परिवाराची जावई, आदरणीय कथाप्रवक्ते आदरणीय दिगंबरजी महाराज यांच्या प्रेमातून मला या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे दिगंबर महाराजांचा सुखाचा संसार करण्यासाठी खरं म्हणजे रोटीबोटी व्यवहार या परिवारानं त्यांच्याशी केला. आणि या घराचं उंची जेव्हा जेव्हा कोणी अतिथी ताईंकडे जाईल, महाराज घरी असो नसो नासकात, पण कोणी विनमुख जात नाही. आमच्यासारखा वारकरी ही वारुंगसे परिवाराची संस्कृती आणि संस्कार आहेत. आणि त्यामुळेच आज या दुःखात सहभाग नोंदवण्यासाठी प्रातस्मरणीय आदरणीय वाजे परिवाराच्या वतीनं आदरणीय दीप्तीताई वाजे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांनाही वंदन करतो. आणि आमचे मित्र उदयदादा सांगळे, त्यांच्या अर्धांगिनी आदरणीय शीतलताई. खरं म्हणजे बरेच प्रभागातली कार्यक्रम तुम्हाला अटेंड करावे लागतात आणि करता आहात आपण. हा माणुसकीचा धर्म आपल्या दोन्ही परिवारानं जपलात. तुमचं शब्दसुमनानं कौतुक करतो. 2-2 मिनिटाची आदरांजली तुम्ही तुमच्या परिवाराकडून तालुक्याच्या वतीनं आपण या ठिकाणी द्याल असा आशावाद व्यक्त करतो. आणि 2-5 मिनटं या ठिकाणी जावई या नात्यानं आदरणीय आमचे किरकाडे महाराज बोलतील. इतका वेळ तुम्ही माझ्यासाठी आणि भाऊंसाठी थांबलात. आता तुम्ही न उठणं हीच तुमच्याकडून खरी श्रद्धांजली असेल. फक्त 10 मिनटं अतिक्रमण करतो. म्हणून आता कोणतंच भजन न घेता निवृत्तीनाथांकडे माफी मागून निवृत्तीनाथाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माऊलीच्या भजनानं सांगतेकडे जातो. हे बघा, कुणी उठू नका. तदनंतर प्रीती भोजन